निबंधक कार्यालयामध्ये अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी जागेची खरेदी केली। त्या पुण्यातील बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठी छापेमारी झालेली आहे। त्या ठिकाणच्या कागदपत्राची पोलीस आता पडताळणी करतात। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। तर महत्त्वाची बातमी, ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी जागेची खरेदी केली, त्या पुण्यातील बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठी छापेमारी झालेली आहे। त्या ठिकाणच्या कागदपत्राची पडताळणी आता पोलिसांकडून सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणात काल 3 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानुसार आता बावधन पोलीस तपास सुरू करत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो, हेच ते कार्यालय आहे। त्या ठिकाणी या जागेची खरेदीची नोंद झाली होती आणि त्याच कार्यालयामध्ये आता पोलिसांनी देखील छापा टाकत इथे कागदपत्रांची तपासणी सुरू केलेली आहे आणि या तपासामध्ये काय काय पोलिसांच्या हाती लागतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ह्याच कार्यालयामधील दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारू यांचं देखील नाव आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि कागदपत्र चाळण्यास सुरुवात केलेली आहे। ह्या गोष्टींमध्ये आणखी कोणाकोणाचं नाव समोर येतं किंवा हे कनेक्शन कुठपर्यंत जातं हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।